झोपायचं आता या बाईचं. मित्रांनो, पुणे म्हटलं की पुण्यातील गणेशोत्सव खूप फेमस असतात. त्यातीलच गणेशोत्सवांच्या समोर देखावे खूप सुंदर असतात. त्यातीलच एक देखावा म्हणजे दादा कोंडके. चला तर बघूया हा देखावा. कोण केलाय? अहो, वासुदेव हा महाराष्ट्रातील गावागावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडतो. पांडुरंगावरील अभंग गवळ निघत दान मागणारा लोक कलाकार आहे हो. बाई चला आता आपण बघूया वासुदेव. उजळणाल आभाळ रामाच्या पारी, उजळणाल आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. That's a great, दादा. झोपायचं नाही. झोपायचं आता. या बाईचं काय करावं आता? अहो झोपतय कोण कशाला? अहो गणपतीच्या दिवसात झोपतात होय, आणि तुम्ही झोपणार म्हणल्यावर कसलं पाहिजे त्याला सामान? ओ बाई, अहो म्हणजे तुम्ही काय फरशीवर झोपणार नाही ना? अहो पलंग गादी हे सामान लय भारीतलं लागणार तुम्हाला, असं म्हणलो मी. नॉटी दादा, किती किती गोंधळ करता तुम्ही शब्दांचे. या महिला, अहो तुमच्या बरोबर गोंधळ घालायचा राहिला की. हे म्हणजे असं झालं, पोरग आहे का खला आणि हाका मारती गावाला. What? अहो बाई, अहो गोंधळ गोंधळ, महाराष्ट्राची महासंस्कृती म्हणजे गोंधळ. गोंधळ. अहो रोजबाई, अहो लग्न समारंभ, नवीन घर, अहो या समयी आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घालतात. अहो विशेषतः तुळजा भवानी आणि रेणुका माता या देवीच्या संदर्भात गोंधळ घालायची प्रथा आहे. संबळ गोंधळ, काकड्या गोंधळ असे याचे दोन प्रकार आहेत. अहो घरी गोंधळ घातला की आयुष्यात गोंधळ होत नाही. चला मग बाई पाहू गोंधळ. हे इथं गोंधळ घालत्याल, आपण माग गोंधळ घालू. मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई गे, बळतीच आज संबळाला गे. आणि अंबाबाई गोंधळाला गे, अंबाबाई गोंधळाला गे, तुळजाबाई गोंधळाला गे, आणि काळूबाई गोंधळाला गे. लोककला
अहो हे वाघ्या मुरळी खंडोबाचे उपासक असतात. ज्यांना पोरं बाळ होत नसतील ना तर ते नवस बोलतात मूल होऊ दे म्हणून. आणि जर मुलगा झाला आणि तो देवाला वाहिला तर त्याला वाघ्या म्हणतात. आणि मुलगी झाली आणि ती देवाला वाहिली तर तिला मुरळी म्हणतात. चला तर मग बाई बघूयात वाघ्या मुरळी. मंडळी बोला येळकोट येळकोट. जय मल्हार सदानंदाचा येळकोट. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, कडची चुरी जायाची, अन गाडी घुंगराची आली पूर्णच्या बायाची, घुंगराची आली पूर्णच्या बायाची. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस मायला लाखाशिवाय भात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. अहो अशी अवस्था करून घेतात स्वतःची. अरे आज शिवराय असते ना तर आज अख्ख्या जगाची भाषा मराठी असती. अहो कारण महाराजांनी मराठीतून राज्य व्यवहार कोश चालू केला याची जाण ठेवा. हो कमी आपल्या भाषेत नाही आपल्यात आहे. आणि एक लक्षात ठेवा आपल्याच भाषेत मिरवायला शिका. नाहीतर दुसरे येऊन तुमची जिरवतील मायला. Oh, I see. ओ बाई अहो मराठी माणसानं या महाराष्ट्रानं अहो सर्वांना आपलंसं केलं, सर्वांना आपलंसं मानलं. अहो पण त्याच महाराष्ट्रात आता मराठी माणसाची गळचेपी व्हायला लागली. बाई अहो अशीच गळचेपी 1960च्या दशकात द्विभाषिक राज्याची सक्ती व्हायला लागली होती. पण मराठी माणूस मराठीसाठी अहो या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी एकत्र आला. आणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा द्यायला लागला. अहो आंदोलन झाली, मोर्चे निघाले, 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं. आणि अखेर 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला.